होय मात्र येस 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 लगेच स्टार्टिंग सुरुवात ओके ओके यस मॅडम लगेच सर ओके ओके होय होय ओके आवाज कम करना, किसका आवाज है वो? बंद करणारे गुन्हे दाखल झाले यस 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 सर कालच्या घटनेवर 4 आरोप प्रत्यारोप त्याच्यावर सुरुवात करायची ओके रोल यस ओके हो 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 यस ओके बदलापूर सर ती ऐकणारी ती बाई ती सकाळी 4 वाजता उठते. हां हां चल ओके. यस सर बदलापूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल काल तेथील नागरिकांनी अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त केला. भावना तशा तीव्र होत्या, घटना तेवढी गंभीर होती आणि या घटनेची तीव्रता ही फक्त बदलापूर पर्यंत नव्हती तर ती अख्ख्या महाराष्ट्राला जाणवत होती, देशाला जाणवत होती. प्रत्येक माणसाने त्याचा निषेध केलेला आहे. अनेकांचे फोन सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी घटना झालेली अशी घटना महाराष्ट्रात घडू नये किंवा घडू नये. साहजिक भावना होत्या, त्यांचा त्यामागचा उद्देशही प्रामाणिकपणे होता आणि म्हणून सरकारने जी काही कारवाई केली ती उचित कारवाई त्यांच्या पद्धतीने केलीच आहे. मग ते पोलिसांचं निलंबन असो, आरोपीवरचा फास्टॅग खटला असो किंवा इतर सर्व बाबतीत या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो. अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका, परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की ही आम्हाला सुवर्ण संधी आली की काय. त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य, मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग ह्यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं. अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या. घटनेवर काय केलं पाहिजे. जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा. सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही. आज त्याचे पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले. मग काही लोक आपली हौस भागवून घ्यायला लागले, चला आपण मोर्चा काढू, चान्स चांगला आहे, याचं आपण भांडवल करू. कारण एक आहे, त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय. 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, 4.25 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार ही घटना विसरता येणारी नाहीये. ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे. म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे 10-10 घंटे लोक उभे होती, त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला. हे दुर्दैव आहे. अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं. त्यांच्या त्या भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं, काही लाठीचार्ज झाला. दुर्दैव आहे, परंतु करावं लागलं. कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथं जास्त जागी थांबला गेला होता. माझी विनंती आजही आहे, या घटनेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पहा. अहो या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती. 95% शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. रॅगिंग होत नाही, बाकी काही इतर उद्योग होत नाही. मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं का आपल्याला? का झालेल्या अत्याचारावर राजकारण का तुम्हाला बाजू मांडायची? हे एकदा ठरलं पाहिजे. काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह आहे, म्हणजे दुःख तर नाहीच नाही, उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल. मग आपल्याला आपल्या पार्टीचं बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय.
एक संधी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेलं हे भांडवल आहे, असा मूर्ख लोकांचा, काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपट आता तयार व्हायला लागलेले आहेत. मला वाटतं हे दुर्दैव आहे. अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही. सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे, परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील, जास्तीत जास्त कठोर शिक्षा, इतकी कठोर की कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेकीबाळीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका सरकारची असावी, असली आहे. आणि ती आणखीन कडकपणे ज्या पोलीस स्टेशनमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली तर त्या तिथलच्या सर्वांना कारणीभूत धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. सुषमा अंधारे असं म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिमालयात निघून जावं आणि गिरीश महाजन हा पोपट आहे, पोपटाला पाठवून द्यावं. सुषमा अंधारे ह्या मोठ्या नेत्या आहेत, अत्यंत विद्वान आहेत. त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढे केलं जातं. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अकार्यक्षम असतील तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात जावं. मी तुम्हाला सांगितलं गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करावं असं अंधारे मी तुम्हाला सांगितलं. त्या अत्यंत मोठ्या आणि विद्वान नेत्या आहेत. त्यांना या सर्व बाबीची जाणीव आहे आणि त्यांच्या विद्वत्ताचं खरं अर्थानं सरकारने मार्गदर्शन घ्यायसाठी त्यांना बोलवावं, परंतु मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. बदलापूर प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये उज्ज्वल निकमांना वामन म्हात्रे आहेत, तुमचे शिंदे गटाचे नेते, विरोध केला गेला. म्हणजे त्यांनी भाजपची निवडणूक लढवली म्हणून त्यांना आता वकील म्हणून नेमू नये, ही कोणत्या स्तराची मानसिकता? हे बघा, उज्ज्वल निकम हे एक भाजपची निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या वकिलीचा जो कस त्याने गेल्या वेळेला अतिरेक्यांना फाशीवर लटकवण्यापर्यंत जो लावलाय, ती त्यांची बाजू विसरता येणार नाही. त्यांच्यात असलेली क्वालिटी त्यांनी वारंवार सिद्ध केलेली आहे. मग तो कोणताही अतिरेकी असो, त्याला फाशीच्या तख्तावर लटकवलेलं आहे. म्हणून त्यांची जी असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही. म्हणून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी तातडीने हा खटल्याचा घ्यावा आणि तातडीने याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत, म्हणून त्यांच्याकडे हा खटला दिलेला आहे. वामन म्हात्रे यांनी ज्या मुलीबद्दल महिला पत्रकार, वामन म्हात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि अशा घटनेच्या वेळेला असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, हे आम्ही मान्य करतो. आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघ म्हणाले की त्याचं थोबाड रंगवायला पाहिजे होतं त्या महिला पत्रकार. मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. तुम्ही काय कारवाई करा? म्हणजे चित्रवाघ जसं म्हणाले की थोपाड रंगवील, तसं तुमच्याकडून काही? अहो, त्यांनी कुणी काय बोललं याच्यावर मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. पैसे जेव्हा आम्ही त्यांच्या खात्यात टाकले, त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही डबल देऊ. आता तिसऱ्यांदा ते हे पाहत आहेत की एवढा चांगला रिस्पॉन्स प्रत्येक ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत मिळतोय, याला काउंटर कसं केलं पाहिजे, याला आपण त्याचा नेरेटिव्ह कसा तयार केला पाहिजे. म्हणून इतर घटनेला त्याच्याशी जोडून सरकारच्या विरोधात काही बोलायचा प्रयत्न ते करतायत. आणि त्या लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी नाही आहे, महिलांनी स्वीकारू नये असा जो एक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात. सर्व बहिणी आमच्या त्याबद्दल त्यांनाच जाब विचारणार आहेत. तुम्ही आम्हाला आयुष्यात काही दिलं नाही, जे सरकार देतंय ते सुद्धा ताटात आमच्या पुढे न देण्याचा जो तुमचा मानस आहे तो आम्ही पुरे होऊ देणार नाही. म्हणून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही त्या सर्व गोष्टीची पुरेपूर पूर्तता करतोय. त्या ठिकाणी कुठेही आम्ही मागे पडणार नाही. साहेब, भाजपला राज्यात लवकरच मोठा धक्का बसेल अशी चर्चा सुरू आहे. 2 बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत, एक हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटगे हे पवार. अहो, शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत. हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही ही एक मोठी बातमी सांगा. बातमी काय, याच्यात काय खोटं काय? जयंत पाटील तुमच्या संपर्कात? सगळं संपर्कात आहे ते. हे आता हे बोलायचे नसतात, हे गपचूप ठेवायचे असं गोष्टी असतात. परंतु मग तुम्ही बोलत असेल तर आम्हाला बोलावं लागेल का? अजित पवारांनी शरद पवारच्या सांगण्यावर शपथ नव्हती घेतली. संपर्क ते पूर्वीपासून आहेत. आणि तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहाल, अनेक लोक आमच्या आणखीन संपर्कात येतील.
ओके सर, धन्यवाद. मला एक प्रश्न आहे. जरांगे पाटलांनी आज जाहीर केलंय की ते 29ला सभा घेऊन सांगणार होते की लढायचं की पाडायचं, पण आता त्यांनी आज भूमिका घेतली की सरकारने निवडणुका पुढे ढकलली. आता आपणही थोडंसं पुढे जाऊ, आपले पत्ते आता खोलायचे नाही. काय नाही, निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाही हे काही लोक पसरवतात. मी कालही स्पष्ट केलंय, 26 नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात आलंच पाहिजे. हा इलेक्शन कमिशनरला सुद्धा दंडक आहे. म्हणून त्यापूर्वी निवडणुका होतील. ते जे काही डेट देतील ते 30-40 दिवसाचा जो काही प्रचाराचा पिरियड असेल त्यापूर्वी निवडणूक आयोग आपला निर्णय घोषित करेल. म्हणून जरांगे पाटलांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून त्याच्यावर आपण इतर लोकांनी भाष्य करणं योग्य नाही. स्वतःचं नीट वापरायचं आहे. असं त्यांचं दुसऱ्यांना त्रास देतात. त्यांनी माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघ म्हणाले की त्याचं थोबाड रंगवायला पाहिजे होतं त्या महिला पत्रात. मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करू नये. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. तुम्ही काय कारवाई करा? म्हणजे चित्रवाग जसं म्हणाले की थोपाड रंगवील तसं तुमच्याकडून काही अहो, त्यांनी कुणी काय बोललं याच्यावर मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी माझ्यातर्फे माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे. संपला माझा विषय. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होती. सुषमा अंधारे यांनी देखील ती मागणी केली आहे. अहो, ते मी एकदा सांगितलं, ते सुषमा अंधारे महान नेता आहे, त्यांच्याबद्दल का तुम्ही गडगड विचारता? राष्ट्रीय नेते आहे ते. मी त्यांची बरोबरी करू शकतो का? काय उगाच तरी ते. मी इतकं छोटा असता त्यांनी ते मोठे नेते त्यांच्याबद्दल कशाला बोलायला लावायचं? बीजेपीनं एक ट्विट केलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आणि प्रश्नचिन्ह आहे आणि ते शेवटी एक वाक्य पण आहे की सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला. इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल. एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एखादा दुसऱ्या पक्षाचा नेता जाऊन भाषण करतो आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन स्वतः उद्धव साहेबांनी मान्य केलं. हे तुम्हाला बीजेपीने सांगायची आवश्यकता नाही. उद्धव साहेब त्या मेळाव्यात गेले, त्यांनी तो पट्टा त्यांच्याच भाषेत उद्धव साहेबांनी सुद्धा जाहीरपणे ते कबूल केलेलं आहे की मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातलाय. जेव्हा त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर आता वाद कशाला? ते काँग्रेसमध्ये झालं हे उघडपणे दिसतंय. आणि म्हणून आज संजय राऊतांनी सकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या घटनेच्या बद्दल मोर्चा काढावे की आंदोलन करावे महाराष्ट्रभर, यासाठी आम्हाला आता नेत्यांना म्हणजे काँग्रेसला विचारूनच हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठीचे आता जागा बदललेली आहे. पक्षश्रेष्ठी आता काँग्रेसवाले आहेत. ते जसे सांगतील तसे यांना वागणूक उचलावीत अशी सर्वांची जी इच्छा आहे तीच आमची पण आहे आणि सरकार सुद्धा त्याच पद्धतीने काम करतं. सुप्रिया सुळे असं म्हटलं की अशा घटना घडल्या तर आम्ही रस्त्यावर उतरणारच. जर आम्हाला सुरक्षा देऊ शकत नसतील तर आम्हाला जेलमध्ये घाला आणि आम्हाला फासावं. अहो, यांचं जेव्हा राज्य होतं ना, आदिवासीवर गोळ्या झाडल्या त्यांनी, गोळ्या. तेव्हा यांना वाईट नाही वाटलं? त्या दिवशी त्यांनी कधी बोंबलले नाही याच्यावर की आदिवासीच्या लोकांवर आम्ही गोळ्या झाडल्यात? नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये शेकडो आदिवासींचा बळी घेतला. त्या टायमाला या नरबळीच्या विरोधात तुम्ही का बोलले नाही? तुम्हाला त्यावेळेला दिसत नाही. हे बघा, आता राजकारणामध्ये ना आता काम करण्यापेक्षा त्या ऍक्टिंग करणारे ऍक्टर जास्त झालेले आणि म्हणून त्यांचा आता इमोशनल ड्रामा, राजकीय ड्रामा हे सगळं आता पार्ट समोर यायला लागलेले. अनेक घटना आम्ही सांगू शकतो त्यांच्या काळात झालेल्या. त्यावेळेला तुम्ही काय ॲक्शन घेतली याचा जर पाडा वाचायला गेलं ना, हे तू मैचं भांडण हे जनतेला आवडत नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही. परंतु एक लक्षात घ्या, हे सरकार तातडीनं या सर्व जलद गतीच्या कारवाया हे करत आहे. त्या लाडक्या बहिणीच्या लेकीने किती छळ सोसायचा असा प्रश्न अंबादास दानवे उपस्थित केला आहे. बदलापूर पाठोपाठ हा विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात असा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि सरकारने फडतूसगिरी बंद करा आणि राजीनामा द्या असं त्यांचं म्हणणं. अशा घटना ज्या ज्या भागामध्ये होतात त्या भागामध्ये
उपस्थित नव्हते. नाही नाही